दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एकविसाव्या शतकातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली तर विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहते. अशीच परिस्थिती सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रायपाडा येथे पाहायला मिळते. या पाड्यावर प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नळांना पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. परिणामी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एका विहिरीवर अवलंबून राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून या विहिरीचे पाणीही दूषित झाल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येते. एकीकडे उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातच पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र येथे पाहायला मिळते. याबाबत स्थानिक ग्रामस्थ किशोर वारे यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांना फोन करून परिस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र सामान्य नागरिकांचे फोनही अधिकारी घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पाड्यावर नेमकी काय समस्या आहे हे पाहण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष भेटही देत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील या पाड्यावर दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते. पाणी खराब राहते. पाणी खराब राहतं त्या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतला लय वेळेस सांगितलं, भाऊसाहेबाला मेसेजही केले होते. काल एक कॉलही केला होता, त्याने कॉल रिसिव्ह नाही केला. मागच्या वर्षी पण अशीच एक घटना घडली होती, लय जुलाब लागले होते माणसाला. तर यावर्षी परत पाणी खराब झालं 2 दिवसापूर्वी. जेव्हा भाऊसाहेबांना सांगितलं ना तेव्हा त्यांनी येऊन काल टी-शर्ट टाकलं. टी-शर्ट प्रमाणाच्या वरती टाकलं होतं. मग तुमच्या का अजून जलजीवनसारखी योजना नाही का? नाही. मग ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला फक्त विहिरीतूनच होते का? विहिरीतूनच राहते. नळ पाईपलाईन आहे ग्रामपंचायती, त्याने कधी पाणी येत नाही. 8 दिवसातून 1 दिवस. अरे, तुम्ही रोज इथूनच पाणी भरतात का? हो सर. कसं आहे पाण्याची तो ग्रामस्थांनी सांगितलं का पाणी अक्षरशः रोज खराब असतं? रोज खराब राहतं ते, काही त्याच्यात किशोर नाही, काही नाही, नळ नाही, टायमावर काहीच नाही. मग तुमच्या इथं प्रत्येक घरोघर नळ नाही आले का अजून? आलेत पण पाणी नाही टायमावर येत. हां हां हां. 8-10 दिवसांनी येते. अच्छा, कोणती ग्रामपंचायत आपली? देवगाव. जुगरे. आमच्या गावात पाण्याची खूप अडचण आहे. ते पाणी पण विहिरीचं पाणी खराब असतं. लोक तेच पाणी पितात, आजारी पडतात. ग्रामपंचायत लक्ष देत नाही का याच्याकडे? ग्रामपंचायत लक्ष देत नाही. मग तुम्ही ग्रामसेवकांना काही फोनद्वारे माहिती वगैरे दिली असते का? सांगितलं होते पण मग ते काही लक्ष देऊ राहिले नाही. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.